Mahadev family. So finally I am back with my energy. मी म्हणजे मोजून आता 3 महिने झाले असतील. मी 3 महिने काहीच शूट नाही केलं. म्हणजे फक्त मी रील कोणता तरी मध्ये एक पोस्ट केला असेल तो, पण मी व्लॉग नाही, काही नाही. तर मी मध्ये गायब झाली होती इन द सेन्स की माझं थोडं स्वतःवरती काम चाललं होतं. कारण मी जॉबसाठी प्रिपरेशन करत होती, म्हणजे माझा सेकंड जॉबसाठी. आणि ह्या 2-3 महिन्यामध्ये गोष्टी अशा ठिचक अशा पलटल्यात. कारण एक तर मी माझा फर्स्ट जॉब स्विच केला, सेकंड मी माझा स्वतःचा फोन घेतला, आणि अजून बऱ्याच गोष्टी ऑन द वे आहेत. तर त्यामुळे थोडंसं चालू होतं. त्याच्यामुळे डेली शूट करायचं राहून गेलं. पण आता मी नाही करणार आहे असं मी दरवेळी बोलते, पण मधून मला काहीतरी होतं आणि मी ते राहून जातं माझ्याकडून. आणि मी माझ्या बाबतीत एक गोष्ट नोटीस केली. जसं मी 100 डेज चॅलेंज करत होती आणि मी डेली काही ना काहीतरी माझं डोकं आहे ना असं एंगेज राहायचं त्या गोष्टींमुळे, की व्लॉगिंग करणं म्हणजे मला तेव्हा कळालं की इट्स नॉट इझी ब्रो. कारण मला असं वाटायचं काय लोक व्लॉग करतात, काय यांना काय म्हणजे असं खूप वेळ असेल यांच्याकडे म्हणून व्लॉग करत असेल. पण असं नाही आहे. बरेच लोक काम धंदे सगळं करून ते व्लॉग वगैरे शूट करतात आणि डेली व्लॉग्स येतात. त्या लोकांना खरंच हॅट्स ऑफ. कारण मी जेव्हा माझी गोष्ट नोटीस केली की व्लॉगिंगमध्ये एक पॉझिटिव्हिटी आहे. कारण तुम्हाला माहिती नाही किती ऑडियन्स तुम्हाला बघेल. कदाचित 5 लोक बघतील, कदाचित 5 लाख लोक बघतील, 50,000 बघतील. पण तुम्हाला त्यांना काहीतरी तुम्ही काय करताय, काय चालू आहे तुमच्याबद्दल ते तुम्हाला त्यांना दाखवायचं आहे. आणि डेली तुम्ही एकच नाही राहू शकत. तुम्ही डेली लोकांना एकच गोष्ट नाही दाखवू शकत, म्हणजे तुम्हाला कंटिन्यू नाही बघणार. तर तुम्हाला नेहमी विचार करावा लागेल की अरे आज काहीतरी मला शूट करायचं आहे, म्हणजे मला आज काहीतरी नवीन करावं लागेल. मला आज काही येत नसेल तर मला काहीतरी बनवावं लागेल. मला ही गोष्ट नसेल येत तरी पण ती मला करावी लागेल. असं बरंच डोकं कंटिन्युअस एंगेज राहतं. आणि मला स्पेशली विचाराल तर मला माझं डोकं एंगेज ठेवायला फार आवडतं. कारण मी एकटी अशी निवांत आरामात अशी बसू नाही शकत. म्हणजे मी आरामात असेल तर मी झोपेन, पण मी अशी नाही बसू शकत. मला काही ना काहीतरी कामात पण माझं तसंच आहे. मी 2 मिनटं अशी आरामात बसणार नाही. मला काही ना काहीतरी लागतंच काम करायला. सेम माझं व्लॉगिंगच्या बाबतीत असं होत होतं. आणि मी खूप एन्जॉय करत होती की मस्त डेली रुटीन काहीतरी शूट करा, घरी येऊन मस्त काहीतरी परत अजून 15-20 मिनटं शूट करा, आणि ते केल्यानंतर रात्रीमध्ये एडिट करा. मला एक काम फार आवडत होतं. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे ते राहिलं होतं. पण आत्ता मी प्रॉमिस देते आत्ता ह्यावेळी अजिबात नाही राहणार आहे. तर असं सगळं हे चालू होतं. आणि त्याच्यामुळे फर्स्ट जॉब माझा, त्याच्यामुळे अटॅचमेंट माझी दुनियाभरची झाली होती. आणि त्याच्यामुळे थोडंसं त्याच्यातून बाहेर यायला मग परत जॉब सोडला मी. अशी लोक भेटतील की नाही काय माहिती नाही, हे असं वाटत राहतं. त्याच्यामुळे ते थोडंसं माझ्या डोक्यात ते घुमत होतं. पण आता मी इथे सेट झाली आहे. मला माहिती आता मला काय करायचं आहे. म्हणजे मला याच्या आधी पण माहिती होतं, पण ना ते असं असतं की अरे काम जमेल की नाही आपल्याला काय माहिती नाही, रोल वेगळं सगळं वेगळं. पण ऑल ओके. आता मला ते असं कळालं मला काय करायचं आहे ते. त्याच्यामुळे ते तर आहे. आणि सेकंड थिंग 100 डेज चॅलेंज मी मधून थांबवलं होतं, तर ते मी कंटिन्यू करणार आहे आता डेली शूट करून. आणि वीकली माझा एक व्लॉग मी शूट करणार, त्याच्यामध्ये 15-20 मिनटाचा तो कंटिन्युअस व्लॉग असणार आहे. आणि एक मिनी व्लॉग जे आपल्या शॉर्ट्सला मी 100 डेज चॅलेंजमध्ये एक्सेप्ट केलं होतं ते कंटिन्यू करणार. आणि लवकरच पुढच्याच महिन्यात येतोय आपला गणपती. त्यामुळे गणपतीची ती सिरीज येणार माझी की मस्तपैकी भजन चालू आहे, काय चालू आहे, आम्ही कुठे जातो काय जातो, हे सगळं मी व्यवस्थित शूट करणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यामागे माझी एनर्जी ह्यावेळी इथे पोचली आहे. कारण माझ्याकडे नवीन फोन आहे, नवीन कॅमेरा आहे, आणि त्याची व्हिडिओ क्वालिटी एकदम चुम्मेश्वरी आहे. त्याच्यामुळे मला ती एनर्जी माझी हवेत आहे. तर आय होप ती तशीच राहावी. तर मी हा फोन अजून एवढा वापरला नाही, मी फक्त शूटिंगसाठीच ठेवला आहे. त्यामुळे मग आता मी ब्लॉगिंगवरती कॉन्सन्ट्रेट करणार आहे. कारण मला कळालं आहे मला काय आवडतं. आणि सेकंड थिंग आता मी तुम्हाला याच्या पुढे दाखवणार आहे ती म्हणजे माझी आई भरलेली मिरची बनवते. माझ्या तोंडाला पाणी सुटते बोलताना सुद्धा. म्हणजे तुम्ही बरेच लोक बनवत असाल ती जाडवाली जी मिरची असते त्याच्या आतमध्ये मग ती बटाट्याचं फिलिंग करून मसाल्यावालं असं करून असं तळते ती, असं म्हणजे शॅलो फ्राय करते. तर ते मी आता तुम्हाला दाखवते लगेच.
वाट कसली बघताय, चला माझ्यासोबत. असा व्ह्यू असावा अभ्यास करताना आपला. असा व्ह्यू असावा म्हटलं अभ्यास करताना आपण. taking my clothes up that 40. Oh my god. Please do subscribe because मेरी बहन मुझे बहुत सपोर्ट करती है पढ़ाई में. भाकरवडी काय है सामने? ये है चितळे की शंकरपाली. यूजुअली लोगों को सिर्फ चितले की भाकरवड़ी के बारे में पता है, बट मुझे चितले की शंकरपाली. I wanted to tell you one thing. Yes. I'm again started my daily vlog. Yay! Back. प्लीज गाइस सपोर्ट. डोक्याला शर्ट नका देऊ रे, क्योंकि मेरी बहन मुझे हमेशा सपोर्ट करती है, चाहे मैं फेल हूँ या सक्सेसफुल हूँ. हमेशा वो सपोर्ट लेती है, मेरी बाजू लेती है. मैंने आपको 1 रुपये भी नहीं दिया, फिर भी आप उसने मुझे फ्री के वेफर्स खिलाए, इसलिए मैं. डू योर स्टडी. वेरी हार्ड वर्किंग गर्ल्स. आपको मैं पसंद नहीं तो हमेशा सब्सक्राइब करें. हिला म्हणायचं की हिच्यामुळे मला माझी ऑडियन्स बघते. जी पण काय 1-2 ऑडियन्स जी माझी आहे ती हिच्यामुळे बघते. असं जर तुम्हाला मी आवडत असेल तर प्लीज कमेंट करा आणि सांगा स्वामिनीला दाखवा म्हणून. कॉन्फिडन्स. आई मी डेली व्लॉगिंग स्टार्ट करते परत. व्हॉट इज युअर रिॲक्शन? प्लीज काहीतरी कळवा. हसते छान बोलते. आई तू काय बनवते? बघा ही वाली मिरची मी तुम्हाला सांगत होती, ही वाली. तर ही थोड्याच वेळात जाणार आहे तव्यामध्ये. आता आई बनवते बटाट्याची भाजी. मी पप्पांकडे गेली असते रिॲक्शन विचारायला, पण म्हणलं नंतर शिव्या पडतील. काय 2 दिवस चालू करते 2 दिवस बंद करते, कंटिन्युटी ठेवली पाहिजे. माझ्या आई काय 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 चालू राहील, त्याच्यामुळे गेली नाही. त्यांना डिस्टर्ब नाही केलं, बिकॉज ही इज बिझी विथ हिज. इन्स्टा नाही वापरत माझे पप्पा. माझे पप्पा यूट्यूब शॉर्ट बघतो. त्यांची गोष्ट आहे. मी माझ्या आईचं इंस्टाग्राम जबरदस्तीने चालू करून घेतलं, कारण मला माझा फॉलोअर वाढवायचा होता. आणि प्लस सेकंड थिंग, पप्पांना पण मागे लागली होती. माझं 1 सबस्क्रायबर वाढला असेल, सबस्क्रायबर नाही 1 फॉलोअर वाढला असतं इन्स्टाला जर त्यांनी चालू केलं असतं तर. पण त्यांनी इन्स्टा पण नाही चालू केला. ही इज नॉट सपोर्टिंग मी. नो, ते मला खूप सपोर्ट करतात, कारण माझे 100 फॉलोअर जे काही झाले सबस्क्रायबर ते त्यांच्यामुळे झाले. कारण ते मला खरंच सपोर्ट करतात. त्यांना आवडते की काहीतरी वेगळ्या वेगळ्या करतात आपल्या पोरी. त्यांना आमचा अभिमान आहे. हवेत एकदम हवेत अभिमान आहे. आणि आय डोंट नो की आम्ही त्यांचे एक्सपेक्टेशन पूर्ण करतो का नाही करत, पण करतोय असं मला वाटतं. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये, कारण आपला व्लॉग आता डेली शूट होणार आहे. आणि माझी एक्साइटमेंट लेवल जशी आत्ता आहे, आय होप ती तशीच पूर्ण राहावी. बाय बाय.